नमस्कार. आपल्या सगळ्यांचं 365च्या शिवसंकल्पामधील 45व्या भागामध्ये मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आपला नातेसंबंध, आरोग्य आणि लैंगिक शिक्षण यामधला आजचा भाग, ब्रेकअप नंतर स्वतःला सावरणं, याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. हा विषय चर्चेला आला पाहिजे का आणि तो कशा पद्धतीनं हाताळला जातो या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण पाठीमागच्या सेशनमध्ये मी ज्या वेळेला बोललो की आपण ब्रेकअप सेलिब्रेशन करण्याच्या काही पद्धती व्हायला लागलेल्या आहेत. मी काही अलीकडच्या 2-3 गोष्टी पहिल्यांदा सांगू इच्छितो, नंतर आपण पुढे जाऊ. अगदी या आठवड्यामध्ये एक रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. ती अशी आहे की डिव्होर्स झाल्यानंतर त्या मुलीचं स्वागत आई वडिलांनी ढोल ताशा लावून या ठिकाणी केलेलं आहे. ते सेलिब्रेशन तुम्ही कदाचित बघितलं असेल. तर ते सेलिब्रेशन काय आहे, तर ते सेलिब्रेशन बदललेल्या मानसिकतेचं एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे. लक्षात घ्या. काही लोकांना वाटेल की ही काय चुकीची पद्धत आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी हे सेलिब्रेट करतायत आणि मग काय होईल, आयुष्यभर ते सांभाळतील का. त्या आई वडिलांनाही बऱ्याच लोकांनी दोष दिला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण या बदललेल्या कालामध्ये ज्या नात्यांमध्ये थांबल्यानंतर फक्त त्रासच होणार आहे हे समोर दिसतंय, त्यावेळेला त्यातून बाहेर पडणं आणि या ठिकाणी पुढच्या जीवनाची वेगळी सुरुवात करणं, नव्यानं सुरुवात करणे अत्यंत महत्वाचं असतं. त्याचं हे एक प्रातिनिधिक आणि मोठं उदाहरण मी आपल्याला सांगतोय की कशा पद्धतीनं आता मानसिकता बदलायला लागलेली आहे. दुसरं महत्वाचं आहे, लक्षात घ्या की आता ब्रेकअप हा विषय आणि मी घटस्फोटाचे दिलेलं उदाहरण किंवा त्याच्यानंतर केलेलं सेलिब्रेशन याचा काय संबंध आहे. तर मी ज्या वेळेला सगळ्यांशी चर्चा करतोय, हा विषय आला की बाबा कशा पद्धतीनं आपल्याशी चर्चा केली पाहिजे, तर मुळातच लक्षात घ्या की शहरी भाग असला आणि ग्रामीण भाग असला, प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या आहेत. मुलांच्या पद्धती वेगळ्या आहेत, मुलींच्या पद्धती वेगळ्या आहेत रिॲक्ट होण्याच्या. त्याचबरोबर या ठिकाणी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या किंवा त्याला किती वेळ लागू शकतो, हा प्रत्येकाची टाइमलाईन ही वेगळी आहे. लक्षात तशा पद्धतीनं सगळ्यात पहिल्यांदा तर बराच वेळ यासाठी जातो ते ऍक्सेप्ट करण्यामध्ये की मला दुःख होतंय, मला त्रास होतोय, मला ती व्यक्ती सोडून गेली किंवा ती व्यक्ती माझ्याबरोबर या ठिकाणी चुकीचं वागत होती, ती व्यक्ती चीटिंग करतो. त्याचे जे काही आपले शब्द असतात, कोणत्याही कारणानं ज्या वेळेला तुमचं एखादं रिलेशनशिप वन वे थांबवलं जातं, म्हणजे दुसऱ्या बाजूने थांबवलं जातं आणि ते तुम्हाला या ठिकाणी मग तुमची इच्छा असून देखील तुम्हाला ते क्लोज करावं लागतं, ही भावना त्रासदायक असते. लक्षात द्या त्याच्या बाबतीत. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही की मला याचा त्रास होतोय, कारण पहिल्यांदा ते ऍक्सेप्ट करावं लागेल. मग ते तुम्हाला या ठिकाणी ऍक्सेप्ट केल्यानंतर स्वतःला जो काही त्रास होतोय, म्हणजे तुम्हाला रडावंसं वाटतंय, तुम्हाला कोणाशी तरी बोलावंसं वाटतंय, करावंसं वाटतंय, हे तुम्ही करणं गरजेचं आहे. लक्षात आहे. म्हणजे कुणाशी तरी बोलणं, तर कुणाशी तरी बोलणं याच्यामध्ये ती व्यक्ती निवडणं फार महत्वाचं असतं. लक्षात घ्या. तुमच्या भावनांचा पुन्हा बाजार मांडला जाईल आणि तुमच्याकडं ऐकून घेऊन इतरांच्या समोर पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सांगितल्या जातील. अशा व्यक्तीसमोर जर तुम्ही व्यक्त झालात तर ते पुन्हा तुम्हाला अडचणीचं ठरू शकतं. त्याच्यावरनं तुमची खेचली जाऊ शकते, तुमची चेष्टा केली जाऊ शकते, तुमच्या मित्रांच्या मध्ये ते विनाकारण मोठ्या प्रमाणामध्ये पसरणं, त्याच्याविषयी चुकीच्या संकल्पना या ठिकाणी तुमच्याविषयीच्या तयार होणं हे घडू शकतं. त्यामुळे ती व्यक्ती निवडणं हे देखील तुमच्यासाठी मोठं चॅलेंज असतं की योग्य व्यक्ती कशी निवडायची. त्याच्याही पेक्षा पुढची महत्वाची गोष्ट काय असते हे लक्षात त्याच्या बाबतीतनं की आपण हे सगळं मांडू शकतो का. म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर हे लिहायला लागलात की हे का घडत गेलं, हे कशामुळे झालं, नेमकं काय चुकलं, कुणाचं चुकलं, ह्या सगळ्या गोष्टी जर लिहायला लागलात, पहिला थोडासा त्रास होईल हे लिहित असतात. 2 वेळी लिहाल, परत रडाल, परत या ठिकाणी लिहाल, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील त्याच्यामध्ये. पण एकदा ते लिहून काढलं तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडाल की ठीक आहे, आता हे मी लिहिलेलं आहे, मग त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत. म्हणजे ज्योती मौर्या हे प्रकार तुम्हाला माहित असेल की ती ऑफिसर झाली आणि हा क्लास 4 असल्यामुळे याच्यासोबत थांबायचं नाही असं ठरवून या ठिकाणी ती निघून गेली आणि ती गेल्यानंतर 4 वर्षानंतर पुन्हा तो या ठिकाणी तिच्या मिस्टरांचा रील व्हायरल झाला. तुम्ही तो बघितला असेल. लक्षात घ्या काय की तो स्टेट पीयूसीच्या मुलाखतीच्या वेळेला दिसला त्याच्यामध्ये. म्हणजे काय की जे काही चित्रपटांमध्ये बघतो आपण, ठुकरा के मेरा प्यार इंतकाम देखेगी, म्हणजे त्यांनी त्यातला या ठिकाणी एक पॉझिटिव्ह पॉइंट निवडला की का हे ब्रेक झालं
तर तिला असं वाटलं की आता त्याची शैक्षणिक पात्रता किंवा सामाजिक प्रतिष्ठा किंवा त्याचं जे पद आहे हे माझ्या पदापेक्षा कमी आहे आणि ते नात्यावर या ठिकाणी परिणाम करू शकतं, म्हणून ती मुहान झाली. ही मुहान झाल्यानंतर याच्याकडे दोन पर्याय होते की बाबा मी इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालो, त्याच्या रील किती व्हायरल झाले त्यावेळेला. आणि मग असं झाल्यानंतर जगण्यात अर्थ नाही, आता सगळं संपलं असं समजून जर करता त्यांनी अन्य काही गोष्टी केल्या असत्या. अन्य काही गोष्टी म्हणजे काय, की आपल्यामध्ये बऱ्यापैकी आता फक्त मुलांच्यात असं नाही, मुलींच्यातही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मी काही ठिकाणी बघतो, सगळीकडेच नसेल पण हे वास्तव आहे लक्षात त्याच्यामध्ये, की असं ब्रेकअप वगैरे झालं की बऱ्याच वेळेला या ठिकाणी व्यसनांच्या आहारी जाणं. मग काही ठिकाणी सिगरेटचा आधार घेतला जातो, काही ठिकाणी नको असणारे ड्रग्ज घेतले जातात, काही ठिकाणी म्हणजे दारूचं या ठिकाणी सेवन केलं जातं. आता त्याला दारू म्हणायचं नाही असंही काही लोक म्हणतात, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये वाईन काय दारू असते का, बियर काय दारू असते का, अशा काही कन्सेप्ट या ठिकाणी सांगितल्या जातात. पण अशा काही साधनांचा आधार घेतला जातो विसरण्यासाठी, ज्यामुळे आपल्याला गुंगी येईल, आपण ते विसरून जाऊ, लवकर या ठिकाणी त्याची आठवण येणार नाही. ही सगळ्यात मोठी आपली चूक होते मित्रांनो, लक्षात घ्या. कारण ही जर तुम्हाला सवय लागली की काहीतरी अपयश आल्यानंतर, मन दुखावलं गेल्यानंतर जर अशा पद्धतीचा तुम्ही आधार घेत असाल, तर ही फार मोठी चूक आपली यासाठी ठरेल की आयुष्यातलं प्रत्येक अपयश हे तुम्हाला जास्तीत जास्त व्यसनाकडे घेऊन जाणारं ठरू शकतं. लक्षात, हे फार महत्वाचं लक्षात घ्या. कारण संबंधित व्यक्ती तुमच्याशी तसं वागण्याचं कारण काय, हे कारण आयडेंटिफाय करणं आणि सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात. त्याच्यामध्ये ज्या वेळेला हे समोरून वन वे ब्रेक होतंय, थांबवलं जातंय किंवा तुमच्यापासून या ठिकाणी दुरावाज निर्माण केला जातो, हे जर तुम्हाला लक्षात येतंय तर तुम्ही वेळेत सावध होणं हे गरजेचं असतं. लक्षात घ्या. काही नात्यांच्या मध्ये तुम्हाला होणारा त्रास किंवा भविष्यात होणारा त्रास जर तुम्हाला दिसत असेल, स्वभाव जर तुम्हाला समजत असतील, तर तुम्ही या ठिकाणी तिथं थांबणं गरजेचं. मला एक तुमच्या पिढीचं एक आवडतं कुठलं लक्षात घ्या, या पिढीनं नवीन काही टर्म्स काढले, सिच्युएशनशिप. लक्षात म्हणजे काय, की जोपर्यंत सर्व व्यवस्थित आहे तोपर्यंत ठीक आहे, नाही वाटलं मला पटलं तू तुझ्या रस्त्यानं मी माझ्या रस्त्यानं, हा ट्रेंड येतोय लक्षात त्याच्या बाबतीत. आता तो नैतिकतेच्या बाबतीत बसतो का, कसं वाटतं का, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाचं आहे की या पिढीमध्ये हे स्वीकारलं जातंय, हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. कारण लगेचच विवेकानंदांचं एक वाक्य लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीमध्ये चटकन मिक्स होणं आणि तितक्याच वेगानं त्यापासून डिटॅच होणं, अलिप्त होणं जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला कुणीही फार काळ दुःखी करू शकणार नाही. ही लाईन फार महत्वाची आहे लक्षात, ही अंडरलाईन करून तुमच्याकडे या ठिकाणी असायला पाहिजे, की एखाद्या गोष्टीची अटॅचमेंट निर्माण होणं आणि त्याच्यापासून तितक्याच वेगानं डिटॅच होणं देखील जमायला पाहिजे. सर तुम्ही म्हणाल की सर आम्ही एवढं इमोशनल असतो आणि आपण भावनिक असतो, आपल्यावर प्रभाव जास्त झालेला असतो, काही चांगले या ठिकाणी क्षण आपले असतात, आठवणी चांगल्या असतात, भविष्यातली फार मोठी स्वप्न आपण सोबत बघितलेली असतात, आणि मग असं कसं काय, म्हणजे त्यानं किंवा तिनं माझ्याबरोबर असं कसं काय वागू शकते. लक्षात, माझं एवढं या ठिकाणी भरभरून प्रेम होतं, खरं प्रेम होतं, अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्या मनातल्या असतात. मग हे असं का घडलं त्याच्यामध्ये, किंवा माझ्याच बाबतीत असं का घडलं, आणि मग कंपॅरिझन करत असताना लक्षात घ्या, कालपर्यंत या क्षणापर्यंत ज्या व्यक्तीवर तुमचं भरभरून प्रेम होतं त्या व्यक्तीच्या विरोधात चुकीच्या बातम्या, चुकीची माहिती, चुकीचं बोलायला तुम्ही सुरुवात करता, ही तुमची मोठी चूक असते लक्षात घ्या. त्याचं कारण लक्षात घ्या, कारण ती तुमची निवड होती, तुम्ही ते ऍक्सेप्ट केलेलं होतं, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा माहीत असताना तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं होतं. आणि मग नंतर ज्या वेळेला काही गोष्टी समोर येत आहेत की संबंधित व्यक्तीचा स्वभाव, संबंधित व्यक्तीची कृती, संबंधित व्यक्तीच्या सोबत जास्त वेळ राहिल्यानंतर, म्हणजे मला ते एक वाक्य फार आवडलं की सिच्युएशनशिप म्हणजे काय, त्याच्यामध्ये पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. काही दिवस सोबत राहा, काही दिवस या ठिकाणी समजून घ्या, वाटलं व्यवस्थित तर ठीक आहे, नसेल बाबा तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला, अशा पद्धतीचं या पिढीमध्ये म्हणजे आपण बोलत नाहीये. काही प्राध्यापक मंडळी असतील, काही प्राचार्य मंडळी असतील, काही पालक असतील, त्यांना वाटेल की हा विषय इतका बोलण्यासारखा आहे का, आपण बोलत नाही आहोत, पण हे सगळं घडतंय आता आपल्या आजूबाजूला पिढींच्या मध्ये लक्षात घ्या. आणि मग तो प्रकार आता कमी झालेला आहे, काय की नस कापून घेणं किंवा या ठिकाणी औषध घेणं, त्रास देणं, इमोशनल ब्लॅकमेल करणं, माझं आता काही खरं नाही, मी आता माझं जीवन संपवतो वगैरे, अशा पद्धतीच्या ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून फक्त एकच गोष्ट होऊ शकते, काय की ठराविक काळ ती व्यक्ती तुमच्या जवळ येईल, कारण ती व्यक्ती स्वेच्छेने आलेली नाही, तुम्ही करत असलेल्या ब्लॅकमेलमुळे ती तुमच्या व्यक्ती थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करेल, भासवण्याचा प्रयत्न करेल, पण ती परत ज्या वेळेला व्यवस्थित संधी मिळेल त्यावेळेला ती तुमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. मी वारंवार या ठिकाणी प्रेमाविषयी बोलत असताना एक वाक्य बोलतो, हे लक्षात फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या की आकाशामध्ये मुक्त सोडल्यानंतर जो पक्षी परत फिरून तुमच्याकडे येईल, लक्षात,
तो तुमचं असतं. म्हणजे आकाशामध्ये मुक्त सोडल्यानंतर जे फिरून तुमच्याकडे येते ते तुमचं प्रेम असतं. लक्षात घ्या की तुम्ही प्रेमापोटी पॉझेसिव्ह होऊन ज्याला या ठिकाणी दाबून धरता, ज्याला नियम आणि अटी टाकता, ज्याला या ठिकाणी प्रेशराईज करण्याचा, इमोशनल या ठिकाणी इरिटेट करण्याचा म्हणा किंवा त्याला या ठिकाणी इमोशनली प्रेशराईज करण्याचा प्रयत्न तुम्ही करता, त्यावेळेला समोरच्याने केलेली ती फक्त ऍडजस्टमेंट असते. का? कारण की त्याला तुम्हाला दुखवायचं नसतं, याच्यापेक्षा स्वतःला जास्त डिस्टर्ब व्हायचं असतं. हे लक्षात घ्या. आणि ही चूक आपली ठरणार. तुम्ही ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी कराल आणि त्या गोष्टी ताणून धरण्याचा प्रयत्न केलाल वेगवेगळ्या पद्धतीने, मग काही वेळेला लक्षात घ्या की कुठंपर्यंत जातात ही प्रकरणं. तर मग माझं चॅटिंग तुझं चॅटिंग माझ्याकडे आहे, तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, तू मला भेटली नाहीस तर मी असं करेन, हे तुम्हाला टाकून देईन, हे सोशल मीडियाला पोस्ट करेन. इथंपासून झालेली सुरुवात ती काही या ठिकाणी मुलांच्या बाबतीत देखील धमकी दिली जाते मुलींच्याकडूनही. मग तुला या ठिकाणी मी असं बदनाम करेल, मी घरच्यांना सांगेन, इकडं सांगेन, मी काहीतरी करून घेईन. तर हे हे जे काही प्रकार घडतात हे लक्षात घ्या. ब्रेकअप नंतर होणारे प्रकार जे आहेत हे आपण जाणीवपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे की यातला कुठलाही प्रकार तुमचे रिलेशन स्ट्रॉंग करू शकत नाही. यातल्या प्रकारानं तुम्ही फक्त तात्पुरती मलमपट्टी करताय आणि या ठिकाणी ज्याला सोडून जायचं आहे, ज्याची मतं तुमच्याविषयीची बदललेली आहेत किंवा तुमची मतं ज्याच्याविषयीची बदललेली आहे त्याच्याविषयी कायद्यानं तुम्ही या ठिकाणी बांधील काय, तुम्ही काही हे अग्रीमेंट केलेलं नाही ना की नियम आणि अटींच्यावर चालणारा हा व्यवसाय नाही. हे नातेसंबंध आहेत, हे लक्षात घ्या. आणि नातेसंबंधाची विण जर एकदा विस्कटलेली असेल त्यावेळेला तुमच्याकडे ऑप्शन असतील. तुम्हाला बाजूला होणं शक्य असेल तर ते बाजूला होणं हेच गरजेचं आहे. कशासाठी? तुमच्या मानसिक समाधानासाठी आणि तुमच्या पुढच्या करिअरसाठी. हे लक्षात घ्या. आपली होणारी चूक ही चूक आहे की आपण ज्याला सोडून जायचं आहे त्याला जास्त या ठिकाणी आपल्या सोबत कनेक्ट ठेवण्याचा, आपल्याला या ठिकाणी त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न जास्त करत असतो. लक्षात घ्या. हे समजत असताना देखील आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला केलेली तुमची कुठलीही कृती ही तुम्हाला तत्कालीन फक्त काय म्हणतो आपण त्याला प्रासंगिक समाधान देऊ शकते, पण दीर्घकाळ त्याचे परिणाम हे अत्यंत वाईट होतात. लक्षात. पहिली गोष्ट ज्यावेळेला तुम्ही ऍक्सेप्ट कराल की समोरच्या व्यक्तीला सोडून जायचं आहे, तर मला त्या व्यक्तीच्या सोबत आता राहायचं नाही, तर 100% त्रास होणार आहे. तर त्रास ऍक्सेप्ट करूया. पण लिहिण्याच्या बाबतीमध्ये देखील ही गोष्ट लक्षात घ्या. विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये आपण सगळं लिहून ठेवत असताना ते लिहून ठेवलेलं नंतर तुमच्या बाबतीत अडचणीचं ठरू शकतं का याचाही विचार करा. कारण इथं मेल इगो हा फार महत्वाचा असतो. तो महत्वाचा असतो म्हणजे तो तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. आपल्याकडे आपण म्हणतो ना, तो एक प्रयत्न आपला असतो की माझ्या आयुष्यामध्ये पाठीमागं काय काय झालं हे सगळं माझ्या लाईफ पार्टनरला माहीत असलं पाहिजे, म्हणून तुम्ही ह्या सगळ्या डायऱ्या लिहिलेल्या सोबत दिल्या, हे वाचून घेऊ, हे असं असं झालेलं आहे आणि ते रिलेशन फार चांगलं चालेल, हा तुमचा गैरसमज आहे. लक्षात घ्या. कारण पुढे जाऊन कधीतरी तुमच्या या ठिकाणी मतभेद होतील, तुमच्यामध्ये भांडणं होतील आणि त्यावेळेला कंपॅरिझन होईल आणि पाठीमागच्या तुमच्या ह्या गोष्टी काढून तुम्हाला वारंवार डिवचलं जाईल, तुम्हाला त्रास दिला जाईल. हे टाळायचं असेल तर पहिल्यांदा या गोष्टी समजून घ्या की या गोष्टी लिहिल्या, तुम्ही रिक्त झालात, मुक्त झालात, तर पुन्हा ते सांभाळून ठेवण्याची गरज नाही. तुम्ही सांभाळून ठेवलेला हा सगळा साठा तुमच्या समोरचा अडथळा परत बनू शकतो. हे लक्षात घ्या. त्याच्याबद्दल अलीकडे ते बंद झालं. अगोदरच्या कालावधीमध्ये ग्रीटिंग कार्ड दिली जायची, भेटवस्तू दिल्या जायच्या आणि मग ते काही प्रसंग व्हायचे की ते ग्रीटिंग कार्ड जाळलेत, फाडून टाकलेत, त्याला या ठिकाणी त्याचा फाडून टाकलेले फोटो टाकलेत. आलं लक्षात. ह्या पद्धतीचे काही प्रकार मी तुमच्यातले असे बघितले की ते पंचिंग बॅगला बॉयफ्रेंडचा किंवा गर्लफ्रेंडचा फोटो लावला जातो आणि त्याला पंच केलं जातं राग व्यक्त करण्यासाठी. हे तुम्ही अलीकडं काही चांगल्या पद्धतीचे पर्याय शोधलेले आहेत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी. अशा पद्धतीचे पर्याय जे तुम्हाला फारसे हार्मफुल नाही आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे पंचिंग बॅगला त्याचा फोटो किंवा तिचा फोटो लावून तुम्ही भरपूर त्याला मारलं, तुमच्या मनातलं काहीतरी निघून गेलं, तिला त्रास नाही, तुम्हाला त्रास नाही, तुम्ही तुमच्या पद्धत जाऊ शकता. तुम्ही भरपूर रडलात, लिहिलात, तुमचे यातून होणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्यायला लागला. तुमच्या होणाऱ्या चुका कोणत्या आहेत? तर आपण म्हणजे तुमची व्यायामाची वेळ, तुमच्या अभ्यासाची वेळ, तुमची जेवणाची वेळ, तुमच्या झोपेची वेळ, ह्या तुम्ही डिस्टर्ब करता. ह्या डिस्टर्ब झाल्या की त्याचा परिणाम शरीरावर होतो. शरीरावर झालेला परिणाम तुमचं या ठिकाणी स्वस्थ मन राहू शकत नाही आणि तुमचा जो काय ट्रॅक बनवलेला आहे, जो आत्ता महत्वाचा आहे करिअरचा ट्रॅक, लक्षात घ्या, तो करिअरचा ट्रॅक तुमचा या ठिकाणी डिस्टर्ब होऊन जातो. मग शारीरिक म्हणजे या ठिकाणी आपले काही मित्र आहेत, मी बघतो आपल्या सगळं त्याच्यामध्ये, सर ब्रेकअप झाल्यानंतर माझं वजन 20 किलो वाढलं आणि मग माझं लक्षच नाही. मी अगोदर फार चांगला स्पोर्ट्समध्ये होतो, मी फार चांगला या ठिकाणी रिसर्चमध्ये होतो, मी फार चांगला होतो, पण माझं आता लक्षच लागत नाही. लक्षात ह्या चुका आपल्याकडनं झाल्या नाही पाहिजेत. लक्षात घ्या.
मुळातच महत्वाचं, जाणाऱ्याला जाऊ द्या यासाठी लक्षात घ्या की प्रेम ही संकल्पना अशी नाही की ते एकावर केल्यानंतर आटणार आहे. तुम्ही देणारे आहात हे लक्षात घ्या. जाणाऱ्याची लायकी नव्हती, त्याची पात्रता नव्हती तुमच्या प्रेमासाठी, तो या ठिकाणी पात्र नव्हता, त्याला जाऊ द्या. आणि आपण या ठिकाणी भरभरून प्रेम करू शकतो सर्वांच्यावर, नातेसंबंधावर, प्रत्येक ठिकाणी. ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. देणाऱ्याची या ठिकाणी काळजी असायचं कारण नाही, तो भरभरून या ठिकाणी देऊ शकतो. महत्वाचं एक लक्षात घ्या, त्यात आपल्या काही चुका झाल्या का हे महत्वाचं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपण काही चुकलो का, आपण ओव्हर पॉझिसिव्ह होतो का, आपल्याकडून या ठिकाणी होणाऱ्या गोष्टी, आपण या ठिकाणी कुठं बाउंड्रीज या ठिकाणी क्रॉस करत होतो का, आपण पर्सनल स्पेसवर या ठिकाणी जास्त अतिक्रमण करत होतं का, कोणत्या अशा गोष्टी होत्या ज्यामुळे या ब्रेकअप पर्यंत आपण पोहोचलो, याचं असेसमेंट पण गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, हा विषय टाळण्यासारखा नाहीच आहे. ह्या विषयावर चर्चा होणं, तुम्ही समजून घेणं बाबा की का असं घडतंय, वारंवार माझ्या बाबतीत असं होतंय का, याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आता तो भागच नाही त्याच्यामध्ये की प्रेम हे एकदा, खरं प्रेम हे एकदाच होतं, पहिलं प्रेम एकदाच होतं हे लक्षात, त्याच्या बाबतीत खरं प्रेम एकदाच होतं असं म्हणता येणार नाही. आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लक्षात घ्या, म्हणजे ब्रेकअप कितवं असं विचारण्याचा पण ट्रेंड आहे. ब्रेकअप सेलिब्रेशनच्या पार्टीत चाललेल्या असतात हे लक्षात घ्या. लगेच या ठिकाणी चलो मूव्ह ऑन होणं. मेट्रो सिटीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये असणारा हा छोटासा फरक समजून घ्या. त्याच्यामध्ये मेट्रो सिटीतलं कल्चर इतक्या वेगानं बदलत चाललेलं आहे की लगेच मूव्ह ऑन होऊन चला सोडून दे, तू तुझ्या ह्याच्यात, मी माझ्या ह्याच्यात, आपण चाललो परत आपल्या आपल्या ह्याच्यावरतीत. हा एक भाग आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी कंपॅरेटिव्हली आपण सेन्सिटिव्ह जास्त आहोत. सेन्सिटिव्ह जास्त असल्यामुळं मग ते ओव्हर पॉझिटिव्ह बनण्याचा प्रयत्न होतो. ओव्हर पॉझिटिव्ह बनल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीच्या हर्डल्स निर्माण करणं किंवा स्वतःचा लॉस करून घेणं, स्वतः व्यसनाकडे वळणं हे त्याचं उत्तर नाही. स्वतःचं रुटीन डिस्टर्ब करून घेणं, स्वतःचं वजन वाढतंय, बॉडीकडे आपल्या लक्ष देत नाही, आपण आपल्या मनशांतीकडे लक्ष देत नाही आहे, काही व्यसन आपण लावून घेतोय, हे चुकीचं आहे. ह्या गोष्टी टाळता आल्या पाहिजे. मग एखाद्या ब्रेकअप नंतर होणारे फायदे हे लिहिता येतील का? 100% लिहिता येतील. त्या दृष्टीने आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे. माझा एवढा वेळ याच्यासाठी जायचा, तो वेळ आता माझ्यासाठी वाचतोय, मी त्याच्यात चांगलं लिहू शकतो. म्हणजे जे झालेले चांगले शायर आहेत, चांगल्या कविता ज्यांनी लिहिलेल्या आहेत, त्या त्यांच्या ब्रेकअप नंतर झालेल्या आहेत हे लक्षात. मी वारंवार ज्यावेळेला म्हणतो की एआयचं ब्रेकअप झालेलं नाही, त्यामुळे त्याला ते चढउतार माहित नाहीत आयुष्यातले, त्याला तो अपमान माहित नाही, त्यामुळे तो जो काम करू शकत नाही ते काम तुम्ही करू शकता चांगल्या पद्धतीनं. म्हणजे तुम्हाला इथं मूव्ह ऑन होण्यासाठी या पद्धतीचा जर विचार आपण ठेवला की कशा पद्धतीनं मी मूव्ह ऑन होऊ शकतो आणि याचे मागे, कारण फायदे काहीतरी असणारच आहेत ना. ती व्यक्ती ज्या वेळेला तुम्हाला सोडून जाते त्यावेळेला जसं दुःख होणार आहे तसा तुमचा या ठिकाणी फायदे म्हणजे काय की अपॉर्च्युनिटी काय आहे, हा वेळ कसा वापरू शकतो, या व्यक्तीनं जे आपल्याला शिकवण दिली, चुकीची व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपल्याला मिळणारी जी शिकवण आहे, ही शिकवण संपूर्ण पुढचं आयुष्य आपल्याला दुरुस्त करण्यासाठी मदत करू शकते हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं, कुठलंही नातं जे आहे ते नातं एकमेकांना आनंद देण्यासारखं असेल तर ते जास्त काळ सोबत पुढे घेऊन जाणं गरजेचं असतं. काही नाती नाईलाजास्तव ज्या वेळेला सांभाळली जातात त्यावेळेला सामाजिक बंधन असतं, हे लग्नानंतरच असतं लक्षात. पण लग्नाच्या अगोदरचे तुमचे जे रिलेशनशिप आहे, तुमचं जे काही ठिकाणी रिलेशन आहे, हे रिलेशन जर तुम्हाला फार त्रासदायक होतंय तर ओव्हरबर्डन न घेता त्यातून बाजूला होणं हे जमायलाच पाहिजे मित्रांनो. लक्षात घ्या, हे जर नाही जमलं तर दोघांपैकी एखाद्याची फरफट होत असते, त्याला प्रचंड त्रास होत असतो आणि त्या होणाऱ्या त्रासामधून काही चुकीच्या घटना घडणं नाकारता येणार नाही आणि याचे दीर्घकालीन परिणाम हे कुटुंबावर होत असतात. लक्षात घ्या, कुटुंबाचं या ठिकाणी महत्वाचं भाग, कारण तुम्ही जरी कुटुंबाला हे सांगत नसाल, तुम्हाला असं वाटत असेल मी आता मॅच्युअर झालेला आहे, माझं आयुष्य आता माझं आहे, त्यामुळे या ठिकाणी कुटुंबाने लक्ष देणं गरजेचं, त्यांचा काय अधिकार आहे, मी म्हणेल तसं होईल सगळं त्याच्यामध्ये. पण त्या कुटुंबाला समाजातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात लक्षात घ्या. आणि या प्रश्नांची उत्तरं त्यांना देत असताना त्यांना कुठेतरी या ठिकाणी खाली मान घालायला लागू नये असं वाटत असेल तर आपल्याला हे तुम्हाला त्या त्या ठिकाणी स्वतःला सावरणं जमलं पाहिजे. आणि मग या त्यातल्या पद्धती आहेत, चांगले लेखक, चांगले कवी घडतायत, चांगले या ठिकाणी अभ्यासक त्यातनं घडतायत. लक्षात द्या, स्वतःला घडवण्यासाठी निगेटिव्ह म्हणजे अपमानातून बदला घेणं हा जो प्रकार असतो, हा लक्षात, अपमानातून बदला. ब्रेकअप झाल्यानंतर कालपर्यंत मला अत्यंत प्रिय असणारी व्यक्ती कशी खराब आहे हे सांगायला तुम्ही सुरुवात कराल, याचा अर्थ आयुष्यामध्ये तुम्ही फार मोठी चूक करताय. लक्षात घ्या, का एकतर चुकीची व्यक्ती तुम्ही सुरुवातीला निवडलेली होती आणि दुसरी त्या चुकीच्या व्यक्तीनं मला कसं फसवलं, मला कसं अडचणीत आणलं हे सांगण्यासाठी, म्हणजे आपण किती मूर्ख आहोत हे इतरांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा करतोय आपण.
हे समजून घ्या त्याच्यामध्ये. आपल्याला ह्या गोष्टी कळतायत का? की बाबा ही गोष्ट समोरच्यानं आपल्याला फसवलं म्हणण्यापेक्षा, की आपण का सावध नव्हतो? आपल्याला हे दिसत नव्हतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, काय? की व्यक्ती, जग जोडलं कशामुळे जातं? आलं लक्षात? जग जोडण्याचं कारण काय लक्षात घ्या. कारण की जग जोडण्याचं कारण आहे, मतलब ना, की माणसं जोडली का जातात? तर त्या ठिकाणी माणसं जोडण्याचा हेतू असतो काहीतरी. आलं लक्षात? विनाकारण होत नाही, काहीतरी हेतू असतो. मग तुमचा स्वभाव आवडलेला असतो, तुमचं या ठिकाणी दिसणं आवडलेलं असतं. हे दिसणं आवडणं हा पहिला काहीतरी या क्षणाचा पार्ट असू शकतो, लक्षात घ्या. आलं लक्षात? पण तुमचा स्वभाव आवडला असतो, तुमचं दिसणं आवडू शकतं, तत्कालीन गरज म्हणून असू शकतं. यातलं काहीतरी कारण ज्या वेळेला त्यांचा समोरच्या एखाद्या व्यक्तीचा उद्देश सफल होतो, त्यानंतर त्याचं वागणं बदलू शकतं, एक कारण. दुसरं महत्वाचं आहे, लक्षात घ्या, की आपण जो स्वभाव बघितला त्याच्यापेक्षा तुमचा स्वभाव वेगळा आहे का? म्हणजे ती मॅच्युरिटी कुठेतरी कमी पडते का? तुम्हाला या ठिकाणी त्या मॅच्युरिटी लेवलपर्यंत म्हणून बघितलं तर तुम्ही हुशार आहात, तुम्ही मॅच्युअर आहात, तुमच्याकडे सामाजिक प्रश्नांची जाण आहे, तुम्ही एका विशिष्ट प्रयत्नांमध्ये चांगलं काम करताय, तुम्ही अभ्यास करताय, तुमच्या काहीतरी गोष्टी आवडलेल्या असतात. पण आवडलेल्या गोष्टींपेक्षा त्रास देणाऱ्या गोष्टी ज्यावेळेला जिथं जास्त असतात, त्यावेळेला समोरची व्यक्ती दूर जायला लागते. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या, की ज्या गोष्टी उद्दिष्टांपर्यंत पोहोचत नाहीत याचा अनुभव आपल्याला येतो किंवा हे शेवटपर्यंत जाऊ शकत नाही, त्यावेळेला आपल्याला त्याला अत्यंत सुंदर मोड देऊन, म्हणजे लक्षात घ्या, त्याला थांबवता यायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक वेळेला झालेलं प्रेम हे लग्नातच रूपांतरित झालं पाहिजे असं होत नाही. थोडंसं तुम्हाला पटणार नाही, पण ह्या गोष्टी या ठिकाणी आहेत, लक्षात घ्या. मुलींच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला घरच्यांचा त्रास असतो. त्रास म्हणण्यापेक्षा घरच्यांची इच्छा असते, ते तुझं काय असेल ते आम्हाला माहित नाही, त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या जातीतलाच मुलगा पाहिजे, आम्ही निवडेल त्याच्यावरच लग्न केलं पाहिजे. आता हे सगळे प्रकार काय येत आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी, मला काही वेळेला असं वाटतं, की एक मुलगी पीएचडी करते, लक्षात, विद्यापीठामध्ये पीएचडी करते, संशोधक असणारी मुलगी, आणि तिचं प्रेम एका रिक्षा ड्रायव्हरवर होतं का? तर तिला असं वाटतं, की माझ्या वडील दारू पिऊन माझ्या आईला मारतात आणि ह्याला मला कमिटमेंट दिलेलं आहे, की मी तुला आयुष्यामध्ये कधीही मारणार नाही, मग बाकी सगळं चालेल. पण आता रिक्षा चालवणं हा पेशा चुकीचा नाही मित्रांनो, हे लक्षात त्याच्या बाबतीत. पण रिक्षा चालवण्यासाठी तत्पूर्वी त्याचं असणारं जे शिक्षण आहे, जे कदाचित 10वीतच त्यांनी सोडून दिलेलं आहे, 12वीतच सोडलेलं आहे, त्याचं सर्कल त्या पद्धतीचं आहे, लक्षात घ्या. तुमचं सर्कल वेगळ्या पद्धतीचं आहे, तुम्ही विचारात वेगळ्या पद्धतीच्या वाढलेला आहात, वाढत आहात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ते एकमेकाला त्रासदायक ठरू शकतं. अडचणी इथं निर्माण होतात, हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. आणि मग इथं ज्या वेळेला घडतं, म्हणजे दोन रिसर्च स्कॉलर आहेत, त्यांच्यामध्ये ब्रेकअप झालं, तर फार फार तर ते काय करतील, चांगल्या कविता लिहितील, स्टेटस ठेवतील, ब्रेकअप झालं, चला तू तुझ्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला. पण इथं जर समजा एखाद्या या ठिकाणी रिसर्च स्कॉलर असणारी मुलगी आणि दुसरा रिक्षावाला असणारा मुलगा, यांच्यामध्ये ब्रेकअप झालं आणि हिनं त्याला टाळायचा प्रयत्न केला, म्हणून तो या ठिकाणी 2-4 मित्र घेऊन आला, रिक्षा सोबत घालून घेऊन आला, त्यानं हॉस्टेलवर येऊन दंगा केला, त्याने या ठिकाणी तिला घरात जाऊन दंगा केला, या ठिकाणी तुला मारतो, तुझ्या सोबत कोण दिसलं तर त्याला मारतो, तुला संपवतो, अशा पद्धतीची भाषा वापरली जायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तुम्ही निवडलेल्या व्यक्तीची संगत चुकीची असू शकते, लक्षात घ्या. हे फार महत्वाचं असतं. म्हणजे इथं प्रेम कुणावरही होऊ शकतं, हे जितकं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण असू शकत नाही जितकं महत्वाचं असलं. अगोदर आपण म्हणायचं की प्रेम आंधळं होतं, बरोबर आहे. आता त्याचा एक मीम येतो बघा चांगल्या, ते काय म्हटलं तर, नाही अभी प्रेम की आखी उसको आखे आ गई, आता ते गाडी बघतं, बंगला बघतं, प्रोफेशन बघतं, असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. हे ज्या वेळेला बघितलं जातं त्यावेळेला एक लक्षात घ्या, कारण चांगलं जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना. चांगलं जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ज्या वेळेला तुम्हाला लॉंग टर्म काहीतरी स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगलं घडायचं आयुष्य तुम्ही बघताय, त्यावेळेला या गोष्टी मॅटर करतातच. तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी मॅटर करते, तुमचा सोशल स्टेटस मॅटर करतो, आणि या गोष्टी ज्या वेळेला विभिन्न व्हायला लागतात, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा येतो, त्यावेळेला हे वाद व्हायला लागतात. म्हणजे अजूनही बऱ्याच ठिकाणी लक्षात घ्या, नवऱ्याच्या पोझिशनपेक्षा बायकोची पोझिशन वरची असेल, तिला पगार चांगला असेल, तर तिला घरी वेगळाच त्रास सहन करावा लागतो, लक्षात घ्या. मेल इगोचा जो प्रॉब्लेम असतो तो फार मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो, लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला असंही बघायला मिळतं, लक्षात घ्या, की वर्षानुवर्ष या ठिकाणी कुटुंब सांभाळणारी व्यक्ती काही दृष्टीने जर आता कमवायची बंद झाली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मिसेसवर किंवा घरच्यांच्यावर त्याला अवलंबून राहायला लागलं, तर त्याला दिलेली जाणारी ट्रीटमेंट ही अत्यंत वाईट पद्धतीची असते, हेही काही ठिकाणी बघायला मिळतं, लक्षात घ्या.
मला या ठिकाणी आज थांबत असताना मित्रांनो लक्षात घ्या की ब्रेकअप हा आयुष्यामधला एक पार्ट आहे, ते एंड नाही आहे, लक्षात घ्या. आणि त्यातलं महत्वाचं वाक्य म्हणजे काय लक्षात त्याच्या बाबतीतनं, की लव्ह इज ओनली अ पार्ट ऑफ लाईफ, नॉट अ हार्ट ऑफ लाईफ. तो एक पार्ट आहे, त्याबरोबर इतरही बऱ्याच गोष्टी आहेत हे लक्षात त्याच्या बाबतीतनं, जे तुम्हाला सपोर्ट करेल, तुम्हाला प्रेरणा देईल, मोटिवेट करेल, पुढे घेऊन जाईल, अशा पद्धतीचं रिलेशन चांगलं टिकत असेल, इट्स ओके. एखादं ब्रेकअप तुम्हाला चांगला शायर बनवू शकतं, एखादं ब्रेकअप तुम्हाला चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी ऑफिसर बनण्यासाठी प्रेरणा देऊ शकतं, तर तेही चांगलं हे लक्षात घ्या. याचा अर्थ प्रत्येकाने ब्रेकअपची चव चाकलीच पाहिजे असं मला म्हणायचं नाही, लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत नका ब्रेकअप करूच नका असंही नाही त्याच्यामध्ये. जे रिलेशन्स तुम्ही काही तत्कालीन परिस्थितीमध्ये आलेल्या इम्प्रेशनमध्ये स्वीकारलं आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की मी ज्या इम्प्रेशनमध्ये या व्यक्तीला जवळ केलं त्या व्यक्ती त्या क्वालिटीज नाही आहेत, का त्यातल्या काही क्वालिटीज त्रासदायक ठरू शकतात, आपल्याला अडचणी येऊ शकतात, त्यावेळेला अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथून बाजूला होणं हे महत्वाचं आहे. आणि एखादी व्यक्ती आपल्यापासून लांब जाते, वन वे कम्युनिकेशन थांबवलं जातं, त्यावेळेला हे समजून घेणं गरजेचं आहे की आता आपण इथं थांबणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कुठल्याही पद्धतीचं केलेलं ब्लॅकमेलिंग हे तत्कालीन समाधान देईल, पण या नात्यांमधनं फार काही चांगलं घडेलच असं अजिबात होणार नाही, लक्षात घ्या. तर ह्या विषयावर मी तुमच्याशी बोलत असताना एक टास्क तुमच्या सगळ्यांसाठी आहे हे लक्षात घ्या, की थोडा वेळ बसा, स्वतःची विचार करा आणि समजा एखाद्या मित्राचं ब्रेकअप झालेलं आहे आणि त्यातून तो पॉझिटिव्हली पुढे गेला असेल लक्षात, तर त्याच्या मुवमेंट काय आहेत ते बघा. आणि एखादा मित्र तुमच्या सोबत आहे, शेजारी आहे, मैत्रीण तुमच्या शेजारी आहे आणि ती ब्रेकअप झाल्यानंतर बाहेरच पडत नाही आहे, लक्षात. वारंवार आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात वारंवार, पण ते होत नाहीये. तुमच्यासाठी रेड अलर्ट असा आहे, त्या व्यक्तीपासून तुम्ही पहिल्यांदा लांब राहा, हे लक्षात आहे. कारण त्या व्यक्तीने ठरवलेच आपण यातनं बाहेरच पडायचं नाही, त्यापासून तुम्ही लांब राहणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. पुन्हा आपण या ठिकाणी उद्या सत्र भेटू. धन्यवाद.